सर्वांना माझा नमस्कार। तर मी बनवणार आहे आप्पे। आप्पेला लागणाऱ्या तांदूळ आणि डाळी, 1 वाटी मी इथं तांदूळ घेतलेत, पाव वाटी मसूर डाळ, पाव वाटी हरभरा डाळ, पाव वाटी उडीद डाळ, पाव वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी पोहे आणि अर्धा चमचा मेथी। तर आपण आता हे धुवून घ्यायचं स्वच्छ आणि 5 ते 6 तास आपण हे भिजवून घ्यायचं। हे 2 पाण्याने धुवून घ्यायचं। 5 ते 6 तास आपण आता हे भिजत ठेवायचं। आता या आप्पेसाठी आपण भिजवलेली डाळ 5 ते 6 तास झालेत। आता हे आपण वाटून घेऊया। हे एकदम बारीक नाही पेस्ट करायचं, जरा जाडसर ठेवायचं। असं वाटून घ्यायचं जाडसर, इडलीच आहे तेवढं बारीक नाही करायचं। हे आपण भांड्यात काढून घेऊ आणि हे घट्टच ठेवायचं, पाणी नाही घालायचं। आता हे आपलं असं वाटून झालंय जाडसर। आता हे आंबवायला 10 ते 12 तास ठेवायचं। उन्हाळ्यात कसं लवकर हे होते, थंडीमध्ये जवळजवळ 13 ते 14 तास लागतं आंबवायला। पीठ आंबवलं म्हणजे आप्पे चांगले होतात। आपण असं झाकून ठेवा 10 ते 12 तास। आज दुसरा दिवस, आप्पेचं पीठ 10 ते 12 तास झालेत आपले। कसं फुगले बघा, चांगलं आंबले। आता ह्यात आपण घालणार आहोत हिरवी मिरची बारीक कट केलेली, जिरे एक अर्धा चमचा, खिसलेलं आलं, एक बारीक कांदा मी बारीक कट करून घेतलाय, गाजर बारीक कट करून घेतले आणि खिसून पण घेऊ शकतो आपण, मी बारीक कट केले। आपल्या आवडीप्रमाणे भाज्या जे आवडतील ते आपण घेऊ शकते। ढोबळी मिरची आणि इथं अर्धा टोमॅटो घेतले। चवीपुरतं मीठ आणि बारीक कट केलेले कोथिंबीर। आता हे आपण पूर्ण एक साईडने असं हलवून घेऊया। पीठ चांगलं आपलं आंबले। आता आपण आप्पे बनवायला घेऊया। आता आप्पे पात्र आपलं गरम झाले, तेल घालून घ्यायचं। थोडं थोडं तेल टाकायचं आणि ब्रशने सगळीकडे असं लावून घ्यायचं। या वाट्या आपण अर्ध्या अर्ध्याच भरणार आहोत आप्पेच्या, कारण फुगलं की कसं फुगून फुललं होतं इथं। एक 2 मिनिटं झाकून ठेवायचं। परत आपण थोडंसं तेल सोडून घेणार आहोत।
2 मिनटं झालेत आपले. आता जास्त वेळ लागत नाही, 2 किंवा 3 मिनटं लागते त्याला. कलर कसा आलाय बघा, मस्त आहे, सुंदर आलाय, एकदम तांबूस. परत आणि आपण थोडंसं तेल सोडून घेणार. एक 2 मिनटं झाकून ठेवायचं. आता आपले 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. आता हे आपण ताटात काढून घेऊया. आता आपण चटणी बनवून घेऊया आप्यासोबत खाण्यासाठी. सुकं खोबरं घेतलंय मी अर्धी वाटी, छोटा कांदा घेतलाय, 1 कढीपत्ता घेतलाय, आलं घेतलंय, 2 मिरच्या घेतल्या, थोडी चिंच घेतली, कोथिंबीर. माझ्याकडे डाळ नसल्यामुळे मी चणा डाळ घेतली. इथं चवीपुरती साखर, चवीपुरतं मीठ. आता ह्याला थोडं तव्यावरती गरम करून घेणार आहे. आता ह्यात 1 चमचावर आपण तेल घालून घेऊया. थोडंसं तांबूस होईपर्यंत खोबरं आपण सुकं भाजून घ्यायचं. हे खोबरं काढून घेऊया. आता आपण कांदा टाकूया. थोडं फक्त कच्चा पाणी ह्याचा घालायचं, लई लाल करायचं. चणा डाळ पण आपण घालायचं. आलं, कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या, चिंच, आता हे थंड झालं की मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत जाडसर जरा. हे आपलं भाजून झाले. थंड होण्यासाठी प्लेटमध्ये मी काढून घेते. आता हे आपलं थंड झाले. हे चटणीचं खोबरं हे आपण वाटून घेऊया. चवीपुरतं मीठ, चवीपुरती साखर. थोडं फिरवलं की आपल्याला पाणी लागेल याला वाटण्यासाठी.
पाणी घालून घे. जरी जाडसर चटणी तयार झाली. चेक करून बघायचं जरा साखर मीठ लागलं तर आपण घालू शकतो. आता ह्याला तडका मारून घेऊया. आता तडका मारण्यासाठी तडक्याचं भांडं ठेवले आपण. यात 1 चमचा आपण तेल घालूया. तेल गरम झालं की आपण यात मोहरी टाकणार आहोत. जिरं, गॅस बंद करायचा. हिंग, कढीपत्ता तर आपण आपली चटणी तयार. आपले आप्पे करून तयार झालेले आहेत. असे चटणी पण त्याच्यासोबत खाण्यासाठी तयार झालेले. तुम्ही पण करून बघा माझी रेसिपी आवडल्यास कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. थँक्यू.